तर आपण बघू शकता इन्व्हेंटर्स नॉलेज IPO हॅज अ GMP 31.60%. हा कालच क्लोज झाला आहे, काल 16 तारीख होती. आज याची अलॉटमेंट लागणार आहे आणि रिफंड पण बघू शकता. जर अलॉटमेंट नाही लागली तर रिफंड तुम्हाला 18 तारखेला भेटणार आणि याची लिस्टिंग होणार 19 तारखेला. तर आपण खाली बघू शकता ॲप्लाय नाव, मोर इन्फॉर्मेशन, सबस्क्रिप्शन आणि अलॉटमेंट. तर आपण ह्याचं सबस्क्रिप्शन बघूया किती आहे, पण त्याच्या आधी आपण याचं GMP तुम्हाला सांगतो मी. 420 GMP आहे, पण हे चेंज होऊ शकतं. आता आपण सबस्क्रिप्शनमध्ये जाऊया ह्याच्या. तर सबस्क्रिप्शनमध्ये HNI कॅटेगरी दिला आहे, म्हणजे हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल. हे लार्ज असतं आणि स्मॉल पण असतं, पण आपण सध्या तरी रिटेल कॅटेगरीमध्ये बघूया. 14.65 मल्टिपल्स ह्याची अलॉटमेंट भरली आहे, म्हणजे 14.65%. आता खाली दिसतं आहे चान्स टू गेट IPO अलॉटमेंट इज 1 आउट ऑफ 15, म्हणजे 15 लोकांपैकी एकाला भेटणार आहे. आता आपण बघूया की IPO ओपन डेट ते तर माहिती आहे तुम्हाला. ओपन डेट 12 तारखेला, क्लोज डेट 16ला. हे डेट संपलेले आहेत. आता 17 तारखेला अलॉटमेंट भेटणार आहे आणि रिफंड होणार आहे 18 तारखेला जर अलॉटमेंट नाही लागला तर. आणि ज्यांना लागलं आहे त्यांचं 19 तारखेला ट्रेडिंग चालू होणार आहे. म्हणजे जर तुम्हाला लिस्टिंग घेऊन प्रॉफिट बुक करायचं असेल तर करू शकता, किंवा लाँग टर्म पण राहू शकता. आणि रिटेल कॅटेगरीमध्ये मिनिमम 1 लॉट घेऊ शकतो 11 शेअर्सचा, आणि त्याची अमाऊंट आहे 14,619. आणि रिटेल कॅटेगरीमध्ये मॅक्सिमम 13 लॉटसाठी अप्लाय करू शकता. स्मॉल HNI कॅटेगरीमध्ये 14 लॉटसाठी अप्लाय करू शकता, आणि बिग HNIमध्ये 69 लॉटसाठी अप्लाय करू शकता. आणि कंपनीचे प्रमोटर्स तर कोण आहेत? सचिन गुप्ता, रेखा झुनझुनवाला. रेखा झुनझुनवाला तेच जे खाली फोटो दिसत आहेत, राकेश झुनझुनवालाची वाईफ, आणि त्यांचे 3 पोरांचं पण नाव दिलं आहे यात. आर्यमन, आर्यवीर आणि निष्ठा. तर नेक्स्ट बघू आपण. इथे प्रमोटरची होल्डिंग दिली आहे. आता आधी होती 69.73%. तर आता जे IPO आलं आहे त्याच्यानी खूप कमी व्हॅल्यूची आहे ही, आणि IPO आल्यानंतर होते 65.81%. आणि जे DRHP, RHP आहे हे पण बघू शकता तुम्ही. आता कंपनीचं फायनान्शियल सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हा पार्ट आहे. मार्च 22मध्ये त्यांचा प्रॉफिट होता 232 करोडचा, आणि नंतर मार्च 23मध्ये त्यांचा प्रॉफिट गेला 305 करोडचा. नंतर 24मध्ये 370 करोड. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे या कंपनीची, आणि पुढे पण अशीच ग्रोथ एक्सपेक्टेड आहे. म्हणून हा IPO आहे तो तुम्हाला लिस्टिंग नक्की देणार, आणि त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे टाईम तर गेला आहे, आता लिस्टिंग यायचं बाकी आहे फक्त, की कोणाला हा IPO अलॉट होणार किंवा नाही. तर लिस्टिंग यायची बाकी आहे फक्त. आता आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. तर विशाल मेगामार्ट ह्याची अलॉटमेंट डेट आलेली आहे, आणि कोणाला लागलं आहे नाही लागलं आहे शेअर्स ते तुम्ही बघू शकता. आणि जर नसेल लागलं तर पूर्णपणे रिफंड देण्यात येईल. अलॉटमेंट चेक कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगतो. आता नेक्स्ट जी कंपनी आहे, अजून एक आहे विशाल मेगामार्टसोबत, आणि ती आहे मोबिक्विक. हा एक खूप फेमस झालेला IPO, कारण मोबिक्विकच्या मागे सगळे होते. ह्याचे खूप सारे सबस्क्रिप्शन्स भरलेत. ह्याचं GMP आहे 60%, ॲप्रॉक्स 60%. म्हणजे जर लिस्ट झालं तर तुम्हाला गेन 60% भेटणार.
समजा एक लॉट घेतली आहे ॲप्रॉक्स 15,000ची, मग 60% तो तुमचा प्रॉफिट होणार तेवढा. आणि अजून एक नेक्स्ट आहे साई लाईफ सायन्स. ह्याचं सुरुवातीला तर कमी होतं 3 to 4%, त्याच्यानंतर 12-13% गेलं आहे आता. मग सांगू नाही शकत हे जेव्हा लिस्ट होणार तेव्हा हे एवढ्याच ह्याच्यात ओपन होईल की लॉसमध्ये पण जाऊ शकतो जर मार्केट खाली गेलं तर. म्हणजे आपण सांगू नाही शकत की मार्केट कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल. तर आता मी सांगतो तुम्हाला की कॅल्क्युलेट कसं करायचं. आता तिथे दिसतं आहे 1329 ही जी प्राईज आहे एका शेअरची आणि 11 लॉट आहे, म्हणजे 11 शेअर्स आहे, म्हणजेच एक लॉट. आता मी तुम्हाला कॅल्क्युलेशन दाखवतो. 1329 × 11 तर 14,619 एवढी अमाऊंट तुम्हाला एका IPOसाठी लागणार जर एक लॉट तुम्हाला बाय करायचं असेल तर. आणि ते बाय कसं करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि आज आहे 17 तारीख. IGI IPOसाठी लास्ट डेट. कोणाला ॲप्लाय करायचं तर करून घ्या. 29-30%चा GMP आहे ह्याचा. आणि जर IGI IPOची सबस्क्रिप्शन स्टेटस चेक केलं तर रिटेल कॅटेगरीमध्ये 2.59 टाइम्स भरला आहे. म्हणजे चान्स टू गेट द IPO अलॉटमेंट इज 1 out of 3 people, म्हणजे 3 लोकांमधून एकाला तो IPO अलॉट होणार आहे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे अप्लाय करण्यासाठी. मग हा जो नंबर आहे तो वाढू पण शकतो, तो मी अपडेट देईन तुम्हाला.